मकर संक्रांतीच्या सर्व माझ्या दर्शकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज माझा विषय आहे मकर संक्रांतीच्या निमित्तानं की आज जे प्रशासन आहे, मग ते महानगरपालिका प्रशासन असो, जिल्हा परिषद प्रशासन असो, पोलीस खातं हे प्रशासन असो किंवा भूमी अभिलेख प्रशासन असो, जिल्हा अधिकारी कार्यालय प्रशासन असो, याच्यामध्ये असणारे अधिकारी ज्यांच्या हातात जी काय जनतेसाठी असणारी कामं केली जातात त्याबद्दल मला बोलायचं आहे। मी म्हणतो की जी जनतेची कामं केली जातात, एक त्यातलं उदाहरण म्हणलं तर आता आज मी सांगलीवाडीच्या शाळा नंबर 9 आणि 35ला पाडण्याच्या कामाचं आणि त्याच ठिकाणी नवीन शाळा बांधण्याचा जो व्हिडिओ प्रसिद्ध केला, त्याच्यामध्ये अत्यंत अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम हे ठेकेदाराच्या हातनं केलं जातं आणि त्याला कंप्लीशन सर्टिफिकेट त्याच्यावर नियंत्रण ठेवणारा अधिकारी देत असतो आणि त्याची बिलं मंजूर होत असतात। तर मी वरिष्ठांना म्हणतो की जर का या शासकीय कामामध्ये अशा पद्धतीचे घोटाळे व्हायचे नसतील तर ज्या ठेकेदाराच्या अयोग्य कामाला कंप्लीशन सर्टिफिकेट दिलं त्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची सोय ही आपण करायला पाहिजे। जनतेला ती ताकद द्यायला पाहिजे। ह्या लोकांच्या हातात सगळं दिलं की यांनी काही मनमानी कारभार करायचा। आज महानगरपालिका असो, जिल्हा परिषद असो किंवा अन्य कोणतेही प्रशासन असो, याच्यामध्ये ठेकेदारांना जे ठेके दिले जातात त्याचे दर असतात, ते सर्व नियोजित दर केलेले असतात की कुठेही ठेकेदाराला असं थर्ड क्लास काम करण्याची गरज भासू नये याची दक्षता घेतलेली असते। तरी सुद्धा निर्लज्जम सदासुखी हे लोक शासकीय कामामध्ये गद्दारी करतात। आज महानगरपालिकेचा विचार केला तर जे रोड केले गेले त्या प्रत्येक रोडवरती 3-3 वर्षाचा मेंटेनन्सची जबाबदारी त्या रोड ठेकेदारावर आहे। आज तागायत एकाही रोडच्या ठेकेदाराकडून खराब झालेला रस्ता परत करून घेतलेला नाहीये आणि जनता पण काय हो, त्यांना माहिती नसतं। पण मी आज जनतेला शान करतो की तुम्ही सुद्धा जागृत व्हा। आपलाच पैसा ही तुटपुंजी हाताच्या बोटावर मेजणारी लोक आपलाच पैसा खात असतील तर याच्यावर जनतेनं नियंत्रण ठेवणे गरजेचं आहे। आज मी रोज एक नवीन विषयाच्या माध्यमातून या गोष्टी मांडण्याचा प्रयत्न करतोय। माझी जनतेला हात जोडून विनंती आहे, तुमचं मत काय आहे ना, तुम्ही या माझ्या कमेंट्स मध्ये लिहा। भले चुकू दे, तुम्ही लिहा, तुम्ही शिका। खूप लोक उच्च शिक्षित सुद्धा मला म्हणतात की भाऊ आम्हाला लिहायला जमत नाही, आम्हाला लाईक द्यायला जमत नाही। मित्रांनो, शिकून घ्या, 1 सेकंदाचं काम आहे। तुमची ताकद, तुमचं एवढं काम हे मला येणारी ताकद देणार आहे, म्हणजेच या लोकांना मी वटणीवर आणू शकतो, यांना यांची कर्तव्याची जाणीव करून देऊ शकतो। फक्त तुमची मला साथ हवी आहे आणि त्याच्यासाठी मला वेगळा वेळ नकोय तुमचा। किमान तुम्ही लाईक द्या, किमान तुम्ही कमेंट्स द्या, तुमची काय भूमिका आहे, तुमची इच्छा आहे ती मांडा। ती लोक ही वाचतात आणि त्याचा परिणाम इनडायरेक्टली होतो। तुम्ही हे कराल अशी अपेक्षा करतो आणि मी वारंवार जे व्हिडिओ काढत चालले, आता रोज एक नवीन विषय, माझा एक विषयाच्या ऐवजी दिवसाला 3-3, 4-4 विषय या लागलेले आहेत, व्हिडिओ या लागलेले आहेत, कारण तेवढी समस्याच वाढलेली आहे आणि तेवढा जनतेचा मला रेटा आहे, जनतेची मला साथ आहे। त्यामुळे मी आज जनतेचे आभार मानतोय की अतिशय चांगल्या पद्धतीने जनता पण मला सपोर्ट देते आणि प्रशासनातले कर्मचारी पण मला सपोर्ट देतात। मी सगळ्यांचंच आज या मकर संक्रांतीच्या दिवशी अभिनंदन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।